श्रीच्या पुढे तुझी आकृती, तुझं नाव घेतल्या वाचून कोण वाचना पुराण पोथी. तुझं नाव घेतल्या वाचून कोण वाचना पुराण पोथी. म्हणून म्हणतात गणाचा गणपती. अक्का माहेवाचा, तान्यादेवाचा, रसाळ दादांचा, संत बाळूमामाचा, माळिंगरायाचा आशीर्वाद माझ्या संगावरी. मारता पटिंबाड्या तुझ्या डोलावरी. अन संबरान मांडल, संबरान मांडल, संबरान मांडल, संबरान मांडल. संबरान मांडल गा, संबरान मांडल. उभा राहिल्या जाग्याला हळ्या मार पुन्हा. पहिला महाजन मन गा, पहिला महाजन मन. भारत या भूमीला तिरंग या झेंड्याला. दुसरा महाजन मन गा, दुसरा महाजन मन. रक्ताच्या ध्वजाला दोन्ही हात जोडून. ओम नाम शिवाला गा, ओम नाम शिवाला. शिव पार्वतीला मंगलय मूर्तीला. गौरी गणपतीला गा, गौरी गणपतीला मंगलय मूर्तीला दोन्ही हात जोडून. जागा आणि मनाला व जागा आणि मनाला, जागा आणि देणाला, जागा आणि मनाला. चवळ पांडुरंगाला व चवळ पांडुरंगाला. विठ्ठल माझ्या देवाला रुक्मिणीला माऊलीला. विठ्ठल माझ्या देवाला गा, विठ्ठल माझ्या देवाला. दोन्ही हात जोडून चरण केले बसून. उभा राहिल्या जाग्याला गा, उभा राहिल्या जाग्याला. हाल्या मार कोणाला, अटक मार कोणाला. उभा राहिल्या जाग्याला गा, उभा राहिल्या जाग्याला. हाल्या मार कोणाला, अटक मार कोणाला. दादा आधी मनाला करड्या माझ्या वडाडीला. दोन्ही हाताने जोडलं पावन चरण करतो दोन. दोन्ही हात जोडलं पावन चरण करतो दोन.
तानविरू देवादा पावन दोन्ही हात जोडून या विरू या देवादा पावन दोन्ही हात जोडून तानविरू देवादा पावन दोन्ही हात जोडून या विरू या देवादा पावन दोन्ही हात जोडून मेंढ्या बघाव देवाला मेंढ्या बघाया राखून देव पदाय तुळवड बाळू माझ्या मामान पावन बाळू माझ्या मामान याव मामा सायाला पावन पाठीवर रायाला याव मामा सायाला सायाला गा पाठीवर रायाला रायाला गा याव मामा सायाला सायाला पाठीवर रायाला रायाला गा आदेव माझ्या या मनात गा आद गा माझ्या या ध्यानात गा फुलजती बागाला रे मद सीधगा बघाया मला पगा मद सीधगा बघाया मला पगा बोनीव हात जोडून गा या धनगराच्या बघाया देवाला गा माझा सीध माझा या मला पगा माझे मावळे मावळे गा रसाला या दादा 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 यावा दादा सायाला सायाला गा पाठीवर रायाला रायाला गुरु माझे मावळे मावळे गा गुरु माझे मावळे मावळे जीवरया काटाला काटाला गा जीवरया काटाला काटाला जागाव आदे अमनालाव निरागा बघाया काटाला गा माझ्यावर रसाळया दादा गा याव दादाव बघाया सायाला गा पाठीवर बघाया रायाला गा मुंबई शेराला शेराडाव मार्गटने दावडे दावड्या गा मुंबई बघाया शेराडा गा मार्ग बघाया दावड्या गा बिरुव माझ्या या बाबाने गा या मुंबई बघाया ठिकाणी गा मार्ग दावड्या धान्याला गा
आता माझ्या पेट्याला पेट्याला दोन्ही हात जोडून जोडून करतो बाबा कथेला सुरुवात या आसुड गावात मुंबई या ठिकाणी पनवेन शहरात पावन पनवेन शहरात बोध शहरात पावन आसुड गावाला या आसुड गावात बोल 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 बोलो मामाच पानगा पानगड्या मांडल पावन पानगड्या मांडल पानगड्या मांडल पावन पानगड्या मांडल या आसुड गावात आलो परीन डावाला या बाळू मामाची सेवा पावन सेवा बाबा करायला बाळू मामाची सेवा पावन सेवा बाबा करायला तू गायाला बोलो मामाची बगारे बाळू मामा मामाची पावन कथा घेतो गायाला बाळू मामा मामाची पावन कथा घेतो गायाला या गोपाळपुरात या गोपाळपुरात आपल्या बघाया मामाला काठी कशाच्या पायात पाऊन गुजराची द्यायाला गुजराची काठी बघावं आपल्या मामाला सच्चा पांडुरंगान रंगान सौड पांडुरंगान रंगान गा संत बाळू मामाला मामाला गुजराची काठी दिली यावा कशाच्या पायात कशाच्या पायात गा गुबराची काठी किंवा पंढरपूरचा चावरा विठोबा विठ्ठल विठ्ठल देवाने गा गुबराची बागाया काठी किंवा कशाच्या पायात गा माझ्या मागा बाळू या मामा दागा माझ्या मागा बाळू या मामा दागा पाहुणा आणि जसं आपण आलोय आसोड गावामध्ये बाळू मामाची सेवा करायला यात तर वेळेला बरं का आता फोटो लावलाय बरोबर आहे बाळू मामाचा फोटो लावून इकडे बिल्डिंग आहे ते इकडे बिल्डिंग आहे ते आणि बाळूमामाचा आणि सत्यवा देवीचा सुंदराबाईचा फोटो लावून हार घालून
काही दिवसाने या आसोड गावामध्ये बाळू मामाचं मंदिर व्हावं म्हणून जोरात तारे वाजवा बरं का पाणी अशी वळूवाद्याकडून मंदिर बांधून त्या मंदिराला सोन्याचा कळस बसला पाहिजे आणि बाळू मामा तुम्हाला देणार बरं का हा. आणि जसं बाळू मामाची सेवा केल्यावर कमी नाही पडणार भक्ताला या तर वेळेला बर का. मग आपल्या बाळू मामाला हा काठी अजून परत आहे का नाही. बरोबर आहे, काठी आहे बाळू मामाला मेंढ्या राखायला दिली ती काठी आहे. काठी हाय. मग ती काठी कोणी दिली. सावळ्या पांडुरंगानं विठ्ठल देवानं. नक्की घुंगराची काठी कशा पाय दिली. आपण कथा धरली गायाला या वेळेला. कशी बाळू मामाची काठी असायला घुंगराची काठी कुणी दिली. कथा आपण गायला धरल्या आसूड शहरामध्ये या तर शहरा ठिकाण्याला बर का. आणि नक्की कुठल्या जागेला दिली. गोपाळपुराला गोपाळपुराला. बोल बोल. आपल्या सावळ्या पांडुरंगाने काय केलं पाहुण्या. आणि जसं काय करायला प्रकार घडला पुढल्या बाजूला शहर या तर वेळेला बर का. त्या गोपाळपुरा नगराला मेडक्याची परीक्षा लागला होता घ्यायला. गोपाळपुरात सख्या पांडुरंगानं ईदभर दाढी हातभर केस वावलेले म्हाताऱ्याचं रूप धरलं. म्हाताऱ्याचं रूप धरलं विठ्ठल देवानं त्या वेळेला. असं म्हाताऱ्याचं रूप धरलं आपल्या विठ्ठल देवानं गोपाळपूर नगराला त्या तर वेळेला पहिल्या सत्यवगाला बर का. आणि गोपाळपुराला रूप धरलं पाहुण्याच्या जाग्याला. कसं रूप धरून मेंढक्यांची परीक्षा घ्यायला लागला होता गोपाळपूर नगरला आपला म्हातारा त्या तर वेळेला बर का. परेक एक चढताना आई नाव तुझं ओटात नाही तन मला तन्नाची वर रूप तुझं डोळ्याना. परेक एक चढताना आई नाव तुझं ओटात तन मला तन्नाची वर रूप तुझं डोळ्याना. बरकीत नाचीन बोलायला उठणे चैताच्या महिन्यात ग. चैताच्या महिन्यात ग. परेक एक चढताना आई नाव तुझं ओटाना नाही तन मला तन्नाची बर रूप तुझं डोळ्याना. गोपाळपुराला पाहुणे गोपाळपुराला माझ्या सख्यावर भेटू पाहुणे विठ्ठल माझ्या देवाना. विठ्ठल माझा बघा गे पाहुणे विठ्ठल माझा देव. म्हाताऱ्याचं रुपया पाहुणं म्हाताऱ्याचं रूप. मिणक बघा या दादाच्या पाहुण मिणक बघा दादाच्या जवळ जाऊन पाहुण जवळ जाऊन. बोलाय लागला पाहुण बोलाय लागला काही बोलायला पाहुण विठ्ठल माझं देवाचे. मिणक्याच्या बागा जवळ पाहुण मिणक्या याच्या जवळ जवळ बाबा जाऊन पाहुण बोलाया लागला. काय म्हणला मला बघा की दूध त्या मेंढीया माऊलीचा मला की दूध पाहुण मेंढीचं दूध घ्या. एवढं बाबा बोलताना पाहुण एवढं बोलताना मेडकव बागा दादा की पाहुण काही लागले बोलायला. म्हाताऱ्या बाबा रे पाहुण
आलाच कोटून जानाच कोटून पाहुण आलाच कोटून हो पाहुण काय झालं होतं बरं का त्यावेळेला आणि जसं गोपाळपूर नगरला म्हाताऱ्याचं रूप धरून सख्या पांडुरंग लागला होता मेंढक्याची परीक्षा घ्यायला त्यात तर पहिल्या सत्य उगाला बरं का. आपण या आतोड गावामध्ये पहिल्यांदा वेळ म्हणायला आलो आणि जसं आपल्याला आसोड गावामध्ये पहिल्यांदा गोवीला बोलवलं आमंत्रण केलं यात्रा वेळेला बरं का. ते कसा आमंत्रण आलं माहितीये का पाहुणे हा सांगाई शाहीर कसं आलं एकाकडनं आमंत्रण आलं नाही बरोबर आहे कोणाकडनं तर वळख वेळ काढून ते आपले 7 पोते पाहुणं त्यांनी मला उल्हासनगरला आपण काय कार्यक्रम दिला होता ती कार्यक्रम ठरला ती रिक्षा चालवते आम्ही बी म्हातारे कामगार आहे मग त्या 7 पोते पाहुण्यानं पहिला केला कोळेकरनं कोळेकर पाहुणे सोनारे काय कळगुळीत त्या कोळेकरनं 7 पाहुण्याला कॉन्टॅक्ट केलं तिथनं परत मावशी एक आहे मदत मावशी तिला काय म्हणते बरं मधने मधले ताईचा आमचा कॉन्टॅक्ट झाला बरोबर आहे त्याने आपल्याला फोन केला अहो दादा तुम्ही काय बी करून यायला लागतंय कार्यक्रम कशाचा मलाही माहित नाही घोर 1 तास चालला होता ती तिकडं बोलायची ही इकडं बोलायची पण बाळू मामाचं मंदिर नवीन बसवा लागलेलं काय तर फुलाचा कार्यक्रम आहे येऊ द्या बरोबर आहे बाळमामाचा कार्यक्रम ही कार्यक्रम काय एकट्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठरला नाही हे दोघं तिघं जोडलेलं आणि ती मामा कोण आहे ते अजून आम्हाला गावला नाही आता काय माहिती हा फोनवरच कॉन्टॅक्ट झाले त्यांचं ज्याचा कार्यक्रम आहे जो मामा आहे भाजी गावली 7 पोते पाहुणं गावलं आणि कार्यक्रम देणारा ते कोरकर गावला येतील मामा बरी माझा मामा कुठं गावला मामा कुठे गेला असतील की आता. हा आपल्या ताईला म्हणलं आता कसा कार्यक्रम करायचा कुठं कार्यक्रम असतोय नसतोय एवढी माणसं न्यायची लांब ठरवलेलं असते बरोबर आहे परत काय प्रॉब्लेम झाला तर मग काय करायचं आपल्याला मग मंदे ताईला म्हणलं तुम्ही आसोड गावात आहे म्हणलं का ले नाही म्हणलं मंदे ताईला म्हणलं चालते म्हणलं पण मामा कुठे गेला असतील की मामा बघा आता हा ह्या बी मामाचं नाव आहे त्या बी मामाचं नाव आहे बरोबर आहे मग मामाचं एकत्र झालं कार्यक्रमला येतो बरोबर आहे मामा तर त्या वेळेला पुढच्या भागाला काय झालं त्या ठिकाणी आता सख्या पांडुरंग लागला तर म्हाताऱ्याचं रूप धरून आपल्या गोपाळपूर नगराला मेंढक्यांची परीक्षा घ्यायला पहिल्या सत्ययुगाला बरं का. विठ्ठल देवानं या मेडक्याची परीक्षा घ्यायसाठी हातभर दाढी पांढरी शिपट केस वाढू दिले आणि येताना डोंगराची काठी घेऊन आला होता विठ्ठल देव त्या वेळेला असं काठी टेकत आपल्या गोपाळपूर नगराला वाटायला मेंढक्यांना लागला होता मला मेंढ्यांचं दूध द्या म्हणून लागला होता आपला म्हातारा त्यात तर वेळेला बरं का. पाहुण्या त्या गोपाळपुरामध्ये काय झालं माहितीये का काय झाला असेल शाहीर बरं का. म्हातारा गेला मेडक्याजवळ मेडक्या दादाला विचारायला लागला मला जरा दूध देशील का आणि सगळं मेंढकं लागलं बाबा मला पावसाळ्याचा दिवस आहे आषाढी महिना आहे मेंढ्या लहान बाबा पिली आमच्या आईने त्यांना दूध नाही पुन्हा तुला कुठला दूध देईल म्हणून लागली ती बोलायला त्या तर वेळेला बरं का. मेडक काय बोलत माहितीये का त्या म्हाताऱ्याला अरे तू कुठं आलाय का रात्र दिवस मेंढ्यासाठी आम्ही धडपडतो माझी ताणी कोकरी आहे दे त्यांना दूध टाकतो तो तारे बाबा इथलं म्हणून त्या म्हाताऱ्याला हुसकून लावलं त्या वेळेला पाहुणा तसं हुसकून लावताना एका मागे एक खांड चाललं होतं आपल्या गोपाळपूर नगराकडे आणि शेवटला एक खांड असायला त्या तर वेळेला बरं का. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता चला की जे जोडी जाऊ माझ्या देवाला खंडरायाला भंडार खूप रेवाओ माझ्या देवाला खंडरायाला भंडार खूप रेवाओ माझ्या देवाला खंडरायाला
खोबरे वाळू माझ्या देवाला खंडरायाला भंडार खोबरे वाळू माझ्या देवाला खंडरायाला भंडार खोबरे वाळू माझ्या देवाला खंडरायाला भंडार खोबरे वाळू गोपाळ बार पुराणा गोपाळ पुराणाव आई बाण या भोगनावाद ऐका मी सांगतो तुम्हाला माझ्या विठ्ठल माझ्या देवाला विठ्ठल देवानव माझ्या विठ्ठल बोग देवाला विठ्ठल देवाला गा लाना बघाय बाळ बाळय दिसदव लाना येऊन बाळ बाळ त्या गाय दिसत बाळाच्या जवळ तान्यावयाच्या जवळ बाळाच्या जवळ तान्यावयाच्या जवळ काय लागला बोलायला गा काय लागला सांगायला बाबा बाळूला बोलायला विठ्ठलया देवाला देवाला पाहुणं काय जाणून तुम्हाला का त्यावेळेला आणि जसं गोपाळपूर नगराला आपला मेंढक्या मागे मेंढका चाललं होतं आपला मेंढ्या घेऊन त्यात तर वेळेला बरं का ते मेंढक्यावाड्याला बघितल्यानंतर मेंढक्यावाड्या त्या विठ्ठल देवाला त्या म्हाताऱ्याला बाबा दूध कोणी दिलं नाही त्या वेळेला जसा दूध दिल्या नसल्याप्रमाणे शेवटला एक खांड आपला बाळू लागला होता मेंढ्या घेऊन चालला होता गोपाळपूर नगराला जातर वाटायला बरं का आणि काय झालं होतं त्या वेळेला जसं म्हाताऱ्याचं रूप धरलेला बाळ पंढरपूर देवानं आपल्या विठ्ठलाला म्हणला बाळा मला एक दूध दे म्हणून पातेल वरून असा दूध मागायला लागला आपल्या बाळूला त्यातर वेळेला बरं का आणि माझ्या बघाया जोडीदार रमेश बघाया पाहुण्यान रमेश या पाहुण्यान रमेश या पाहुण्यान माझ्या साधण्यावर विरावे सतपुते मामा मेघा मला साधण्यावर विरावे बाळू मामाच्या बघाया कसे नवे दिले आपल्या माने गा आबारी माने आबारी माने गा सतपोते पाहुण्या गावे साधण्या माझ्या वळीला गा शंभराची नोट शंभराची नोट माझ्या नावानं बघाया बोलावे आभारी बघाया त्यांना बघा माझ्या वाटेला
पोरांनी खाल्लं